मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला PSI, STI, ASO जर व्हायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निघालेल्या MPSC जॉबबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, MPSCमध्ये काही जॉब निघाले आहेत याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हे जॉब कोणते आहेत काय नाही, तुम्ही कशा प्रकारे मिळू शकता, तारीख किती आहे काय नाही, तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायचं काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आज तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही MPSC करणारे आणि MPSCची तयारी करायचे स्टुडंट असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉबचे अपडेट्स सांगणार आहे, पद कोणते आहेत, सॅलरी किती असणार आहे आणि पदसंख्या किती असणार आहेत काय नाही, याबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSCमध्ये निघालेल्या जॉबची अपडेट सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रीय सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 म्हणजे MPSCमध्ये निघालेली भरती. तर मित्रांनो, एकूण पदे आहेत 592. पूर्वपरीक्षा दिनांक आहे 4 जून 2025 म्हणजे रविवारी. तुम्हाला आता सांगतो की कोणकोणते पदे आहेत काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, नंबर 1ला आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, त्यांचे पदे आहेत 310. नंबर 2ला मित्रांनो राज्य कर निरीक्षक STI यांचे पद आहेत मित्रांनो 236. आणि मित्रांनो, नंबर 3ला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी ASO यांचे पद आहेत मित्रांनो 6. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की अर्ज तुम्ही कशा प्रकारे करू शकता, अर्ज करण्याची तारीख किती आहे काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 10 एप्रिल 2026. आणि मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 30 एप्रिल 2026. मित्रांनो, आता फक्त 2-3 दिवस राहिले आहेत. जर का तुम्हाला तयारी करत असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही ह्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तारीख गेली असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो की ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख किती आहे, ती म्हणजे मित्रांनो 30 एप्रिल 2026 आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो मित्रांनो, यामध्ये किती पदे आहेत काय नाही. तर मित्रांनो, नंबर 1ला आहे पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणजे मित्रांनो 310 पदे आहेत. मित्रांनो, जर का तुम्हाला PSI व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मित्रांनो, आता आपल्याकडे फक्त 2 ते 3 दिवस आहेत. जर का तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरू शकता. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुलांचं स्वप्न असते की मला PSI व्हायचं आहे, तर मित्रांनो ही एक चांगली संधी आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरायला पाहिजे. नंबर 2ला आहे मित्रांनो STI म्हणजे मित्रांनो राज्य कर निरीक्षक. तर मित्रांनो, त्याचे पण पदे आहे 236. मित्रांनो, जर का तुम्हाला STIमध्ये टॅक्स विभागामध्ये जर नोकरी करत असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो, नंबर 3ला आहे सहाय्यक कक्ष अधिकारी ASO. मित्रांनो, याचे पदे आहेत 6. मित्रांनो, जर का तुम्हाला कक्ष अधिकारी व्हायचं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. एकदम चांगली संधी आहे. मित्रांनो, सगळे मिळून जॉब आहेत ते म्हणजे 552. मित्रांनो, जर का तुम्हाला खरंच MPSC क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला हे सगळे गोष्टी येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती आजची नवीन जॉबची अपडेट. कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, जर का तुम्हाला मराठीमध्ये नवीन जॉबची अपडेट, तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता ऑनलाईन काय नाही याबद्दलची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल फ्रीमध्ये, तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे या आपल्या यूट्यूब चॅनलला मराठी करन्सीला सबस्क्राईब करा आणि तिथं असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा.